तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आपले 50 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. अनेक प्रयत्नानंतर आपले 50 सबस्क्राईब झालेले आहेत, त्यापासून मनापासून धन्यवाद तुमचे. तर आणि आज आपण थिएटरला पिक्चरला जाणार आहोत. तर पुढं खूप मजा होणार आहे, ती तुम्हाला नक्की बघा पुढं. तर व्हिडिओला बनून राहा. तर मित्रांनो, आम्ही पिक्चर बघायला निघालो. तर पिक्चर बघायला आम्ही 8 जण होतो. ह्या बघा, यश कसा लाजतोय, युवराज, मागं निखिल, बावड्या, ओमकार, काका, किशोर, आम्ही सगळेजण पिक्चर बघायला निघालोय. आणि कसली वळण. तर मित्रांनो, आम्ही बारगा खिंडीमध्ये आलो. किशोरनी खतरनाक डायलॉग टाकला, कसली वळणं. तर वळणं ही खूप मोठी होती आणि रोड पण खराब होता. तरी आम्ही पिक्चर बघायला म्हणलं जायचंच आता, रोड खराब असला तरी. रेबीट असतात निघणार नाही. एका साईडने निघली तर निघणार. चिकट ठेव, खाली कस ठेवी. रिपीट मारले ना एवढ्या का नट आपण नट टाकलं होतं का त्या साईडने परत मी स्क्रू मारून घेतलं. रिपीट असते तर त्याला रिपीट मारायचं. रिबट स्क्रू मारा डायरेक्ट ह्याच्यात बसतात आपले बाकडे होतात ना. बघतोय ज्युनियर. अरे काय बघू आणि गाडी पण पळवायची ना, पुढं गाडी आहे, माझ्या गाडी लय आणि त्याला ओळख पण नाही. आता काय भाऊ हा? टोपी बी नव्हती आर्यनची घेऊन आलो. इथनंच बघ. यश दाखव की आम्ही हा. हे बघ, कार्यकर्ते बघ. एवढ्या दिसा नाही तोंडाला मारलीस काय? वय कर वय काय करते रे ती दारवर करू हालवलं होत्या. नाही व्हायरस काय म्हणायचंच नाही त्याला, डायरेक्ट जाऊन डोकं टाकते. होय? एकदा बा तिकडे कामथडेला होतो हा. आणि ती जायला पडलो हा. आणि टायली एवढ्या लांबून गेली माया असं ते चाक आणि मी पडलेलो वावराचे ते बांधाव हा. आणि ते म्हाताऱ्याने सांगितलं एवढ्या हुनी टायली हुकली आहो आणि ते नाही गेलं बोलता असतं. हा. हार पडला कसा ऐकी ती सांगितलं हा, ऐकी ती पडलो घासारलो हा, त्या घासारलो. बाईला वजन उचलून दिलं आणि ते घासारलो आणि ऐकी आणि तिने सांगितलं बाबा म्हणली एवढ्या हुनी वाचलं नाही तर गेलो होतो चाकाखाली आणि फादर आलं आणि आले दरवाजातच वाजवली बाबा. मग तेव्हा तू म्हणा पाहिजे होतं मला तुमचं ताप कमी करत होतो पण झाला नाही. ऐ होय किशा, एखादं मला तुमचा ताप कमी करत होतो मला म्हणायचं, पण झालाच नाही म्हणायचं. तुम्हाला ऐकी म्हणायचं एकदा मला सोडलेलं वॉटर कॉलनी आणि आलती बाबा मग कसं आला तू? पुढे निघून मग कसं परत काय? आली नाही ना. तू पण एवढ्या भावकाच्या गाडी दिसली गेला पण बसायचं. ऐकी पण तवा एवढं हेरतच नव्हतं. तिच्या आईला नेमकं तिथे गेलतो आणि वॉटर कॉलनी का सोडलं. अरे तिकडे गेलतो, माझा बी बड्डे होता तिथं बुळीत, त्या मावशीचा बड्डे होता, त्यांच्या त्या 2 पाहुण्यांचा बड्डे संगच केला. आणि तिथं म्हणजे कसं त्या बारस होतं ना ते एखाद्या पोरीचं, तिथं ती पोतं भरून चॉकलेट आणि ती तिला सगळं आलतं ती काय ती. आणि तिथं मस्त निघा ना बाबा ती फ्रीजच मग सारखीच मदरला तिने लय बोलून दावलं म्हणली असंच आहे तसंच आहे. मग मदरने सांगितलं पप्पांना. मग काय बाबा तू म्हणायचं होय हा. याला तू म्हणायचं ना, म्हणायचं मला सांभाळायचा कटाळा आलाय का म्हणायचं. यशा ती काही ये वे म्हणून तर तिथं सोडून काय हा? तसंच काय तात्या म्हणून तुला सांभाळला यायच्या नाही तर ह्यांचा कोणी केड बघा, तू लपून बसला असता ना त्यांच्या कपाळातच गेल्या असत्या. माझा वाक्य कुठे माझा वाक्य कुठे तिथं नाश्ता बाबा परत म्हणायचं जातो म्हणायचं जमायचं.
काय जमायचं मग तेव्हा. आता आरती तर मराठीत काही शिकवायची नाही. मी बाबा चौथीत आई शिकत होतो. मग मी तर मित्रांनो ओमकारचा विषय झाला लय हसलो. त्यानंतर आम्ही फुल स्पीडमध्ये निघालो आणि पेट्रोल पंपावर थांबलो. म्हणलं पेट्रोल टाकावं गाडी, सॉरी पेट्रोलच म्हणते डिझेल टाकावं, थोडे घंटे राहावं आपलं पण. तर आम्ही त्यांच्याकडून पेट्रोल टाकून घेतलं, टाकी फुल केली एकदाच. काका म्हणला हे पैसे दे. तर पैसे देऊन आम्ही गाडीत बसून आता निघायच्याच बेता होतो. तर आम्ही परत एकदा फुल स्पीड पकडून निघालो थिएटरला. आता थिएटरला पोचायची खूप आतुरता. काका गुळीगत आता गाडी पळवत निघालोय आम्ही थिएटरला, काका सगळे आम्ही पोरं. तर थिएटरला आम्ही पोचलो. तिथं मित्र भेटला, मित्राबरोबर बोललो आणि थिएटरच्या दिशेने आतमध्ये वळलो. तर थिएटरपाशी खूपच गर्दी जमलेली आणि पुढेच गेल्या गेल्या आपल्याला पुष्पा 2चा बॅनर दिसला लावलेला. तर आम्ही गाडीला पार्किंगची जागा शोधली. जागा शोधल्यानंतर आम्ही सगळी उतरलो गाडीतून आणि निघालो. मग आम्ही निघालो सगळे थिएटरमध्ये तिकीटं काढावी म्हणलं. तर थिएटरपाशी गेलो ना आम्ही तिकीटं काढली. आम्ही 8 जण होतो, 8 जणांची तिकीटं काढली. तिकीटं काढायला आणि त्या शेजारीच पुष्पाचा बॅनर लावला. यश म्हणत होता तलवार का नाही, किशोरला पुढे घेतात. तर म्हणलं कधी बी तलवार आणतात म्हणलं, खात्यात घ्या आपल्याला. तर आम्ही ह्यांना तिकीटं दिली आणि तिकीटं ते बघत होते किती 8 आहेत का नाही. त्यांनी 8 तिकीटं बघितली आणि आम्हाला एकाला सोडलं. तर माझी जागा आली, पहिली तिकीट झाली. मग आतमध्ये थिएटरमध्ये आलो. सगळीच आपली जागा शोधायला व्यस्त होते. सगळ्यांची चूल चाललेली, इथं बसा तिथं बसा. आमचं काही सीटच गावत नव्हतं. तर सगळ्यांनी बघून सीट आम्हाला गावली आमची. सगळे सीटावर बसायला गेलो. तर मी पण माझ्या सीटावर बसलो. बसल्यानेच बरं वाटलं. पुढे एक ट्रेलर चालू होता. बावड्या तर आल्याच आडवा झाला. तर बावड्या आणि युवराज फुल एन्जॉय करत होते आणि आम्ही पण बसलेलो. तर थिएटर अजून भरलेलं नव्हतं, त्यामुळे पिक्चर चालू नव्हता झाला तरी लोक येत होते. तर मित्रांनो पिक्चर बघायला गेलो पण पॉपकॉर्न ते काहीच घेतलं नव्हतं खायला. तर पॉपकॉर्न ते घेतला आम्ही. परत थिएटरमध्ये गेलो पॉपकॉर्न ते घेऊन खायला. अंधार होता सगळा, म्हणलं आता सीट गावायचं का आपलं. परत एकदा गेलो सीट बघायला आम्ही. तिथे बसलेली सगळी गाणं लागली. गाणं दिले खतरनाक. मित्रांनो तुला सांगतो पिक्चर बघून आलो आपण. असली मजा आली राव. पिक्चर काय खतरनाक होता. पुष्पाने असली उडी मारली. काय ते ट्रक, काय त्या गाड्या, काय ती लाकडं. माझं तर मनच खुश झालं. मित्रांनो तुम्हाला बी वेळ गावला तर नक्की जा पिक्चर बघा. खतरनाक पिक्चर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा नक्की. तर धन्यवाद.